नमस्कार मित्रांनो, मी अमोल टेक गाईडमध्ये तुमचं स्वागत करतो। गॅझेट म्हणजेच त्याला आपण राजपत्र म्हणतो। हे राजपत्र अत्यंत कमी दरामध्ये तुम्ही तुमचं घर बसल्या काढू शकता। जर तुमच्या नावामध्ये बदल करायचा असेल, धर्मामध्ये बदल करायचा असेल, जन्मतारखेमध्ये बदल करायचा असेल, तर हे राजपत्र म्हणजे गॅझेट हे अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्र मानलं जातं। भरपूर जणांना गॅझेट काढताना अडचणी येतात। कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची असतात हे समजत नाही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा। संपूर्ण लाईव्ह प्रोसेस असणार आहे। कागदपत्रांमध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण एक आयडिया सांगणार आहे, काय करायचं आणि गॅझेट कसं काढायचं A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही ब्राउझरवर जाऊन गुगलवर सर्च करायचं आहे आपले सरकार। त्यानंतर तुमच्यासमोर आपले सरकार.mahaonline.gov.in नावाची गव्हर्नमेंटची वेबसाईट मिळेल। ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता की तुम्हाला इकडे वेबसाईट ओपन होऊन हे काहीसं असं पेज दिसेल। तर इकडे तुम्ही पाहू शकता की अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला येथे लॉग इन करणं जरुरी आहे। त्यासाठी तुम्हाला येथे एक यूजर ID क्रिएट करून घ्यावा लागेल। आता तो कसा करायचा किंवा कसा बनवायचा याची कंप्लीट प्रोसेस मी ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र कसं काढायचं या व्हिडिओमध्ये दाखवली आहे। तर तुम्ही ते पाहू शकता आणि याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर मित्रांनो, यूजर ID बनवून झाल्यानंतर येथे यूजर ID, पासवर्ड आणि खाली दिलेला कॅप्चा आणि जिल्हा सिलेक्ट करून लॉग इन बटनवर क्लिक करून लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर हे असं सेवांचं पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला इकडे डावीकडे खूप साऱ्या सेवा दिसतील। त्यामध्ये तुम्हाला उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे दुसरं पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला उपविभाग निवडायचा आहे। तर तुम्हाला येथे निवडा यावर क्लिक करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला शासन, मुद्रण, लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला भाग 2 राजपत्र जाहिरात नावात बदल हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्ही इकडे पाहू शकता आपल्या समोर डायरेक्टरेट ऑफ गव्हर्नमेंट प्रिंटिंग अँड स्टेशनरीचं विंडोज म्हणजेच पेज ओपन होईल। त्यामध्ये प्रेस सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला सर्व्हिसेस दिसतील। त्यामध्ये धर्मात बदल करायचा असेल, जन्मतारखेत बदल करायचा असेल किंवा नावात बदल करायचा असेल असे ऑप्शन्स दिसतील। तर तुम्हाला नावात बदल करायचा आहे म्हणून चेंज ऑफ नेम हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे येणार आहात। यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी अशा 2 पद्धतीने बदल करता येईल। तर तुम्ही येथे अगोदर ठरवायचं आहे की तुम्हाला इंग्लिशमध्ये बदल करायचा आहे की मराठीमध्ये, म्हणजेच इंग्लिशच्या नावामध्ये की मराठीच्या नावामध्ये ते तुम्हाला इकडे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, येथे काही सूचना दिल्या आहेत, ते तुम्ही वाचून घेऊ शकता। त्यानंतर पुढे इंग्लिश तर इंग्लिश आणि मराठी असेल तर मराठी सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर पुढे डाउनलोड फॉर्म या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला फॉर्म मिळेल, तो फॉर्म सेव्ह करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, डाउनलोड केलेला फॉर्म हा अशा प्रकारचा आहे। याची आपल्याला प्रिंट काढायची आहे आणि हा फॉर्म पेनाने भरून घ्यायचा आहे। काय भरायचं आहे, कसं भरायचं आहे ते सांगतो। तर यामध्ये ओल्ड नेमच्या बॉक्समध्ये तुमचं जुनं नाव जे काही आहे ते जसंच्या तसं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली न्यू नेम म्हणजेच नवीन नावात जे बदल करायचे आहेत ते पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। जसं की नेम, मिडल नेममध्ये फादर नेम किंवा हजबंड नेम आणि लास्ट कॉलममध्ये सर नेम म्हणजे तुमचं आडनाव टाकून घ्यायचं आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या नवीन नावामध्ये जे बदल करायचे आहेत ते नवीन नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर पुढे सिग्नेचर ऑफ द गार्डियन मध्ये पालकांची सही आहे। जर मायनर म्हणजेच 18 वर्षांखालील असेल तर, नाही तर येथे काही करायची गरज नाही। त्यानंतर पुढे सिग्नेचर ऑफ ओल्ड नेम, येथे जुन्या नावाने काय सही असेल तर करा किंवा नवीन नावाने काही सही केली तरीही चालेल। त्यानंतर पुढे रिझन फॉर चेंज ऑफ नेम, का तुम्हाला नावामध्ये बदल करायचा आहे ते कारण लिहायचं आहे। जसं की शैक्षणिक कारण, दाखल्यासाठी, असं जे काय कारण आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। त्यानंतर खाली सिग्नेचर इन न्यू येथे सही करायची आहे। वरती आणि खाली सारखी सही केली तरी काही हरकत नाही। त्यानंतर पुढे मित्रांनो, खाली न्यू नेमच्या जागी नवीन नाव, त्यानंतर ॲड्रेस, पिनकोड आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। आणि
अशा प्रकारे फॉर्म भरून त्याची स्कॅन कॉपी किंवा क्लिअर फोटो घेऊन ठेवायचा आहे. मग पुन्हा मागे येऊन आय ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन सिलेक्ट करून पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे तुमच्यासमोर दुसरं पेज ओपन होईल. त्यामध्ये नावात बदल करण्यासाठी लागणारे डिटेल्स भरून घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये सर्वप्रथम अर्जदाराची स्थिती कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. यामध्ये ओपन, बॅकवर्ड, OBC जे काय आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही अदर कॅटेगरी निवडल्यास कास्ट सर्टिफिकेट लागू शकतं. नाहीतर तुम्ही ओपन कॅटेगरी जरी सिलेक्ट केलं तरी काही हरकत नाही. मायनर असेल 18 वर्षांखालील तर तोही ऑप्शन इथे दिलेला आहे. तर असे 4 ऑप्शन आहेत. त्यानंतर ॲप्लिकंट पर्सनल डिटेल्समध्ये संबोधनमध्ये जे काही श्री, कुमार, कुमारी जे काय आहे ते निवडायचं आहे. त्यापुढे नाव ऑटोमॅटिकली दाखवण्यात येईल. मराठीमध्येही ऑटोमॅटिकली येईल. मराठीमध्ये चुकलं असेल तर काही अडचण नाही, तसंच राहू दे. त्यानंतर बर्थ डेट म्हणजेच जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर वय, जेंडर, मेल फिमेल जे काय आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर पुढे ॲड्रेस, ईमेल ID, आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यापुढे जिल्हा, तालुका आणि गाव आणि पिनकोड टाकून घ्यायचा आहे. म्हणजेच जिथे जिथे स्टार आहे त्या सर्व गोष्टी आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुढे तुम्ही इकडे पाहू शकता, येथे तुम्हाला तुमचं जुनं नाव जसं फॉर्ममध्ये कसं टाकायचं आहे ते सांगितलं आहे तसंच येथे भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम, त्याचप्रमाणे खाली नवीन नाव भरून घ्यायचं आहे. आणि फॉर्ममध्ये भरल्याप्रमाणे रिझन फॉर चेंज ऑफ नेम म्हणजेच नावात बदल करण्याचे कारण तुम्ही टाकून घ्यायचे आहे. ही सर्व माहिती अचूक भरून झाल्यानंतर ॲग्रीमेंट म्हणजेच कराराचे तपशील ॲक्सेप्ट करून पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर ह्या अशा डिटेल्स ओपन होतील. त्यामध्ये तुमचं ओल्ड नेम आणि न्यू नेम दिसेल आणि ॲड्रेस दिसेल. तर आपल्याला ते ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढे जा बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्यासमोर डॉक्युमेंट अपलोडचं पेज ओपन होईल. त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. यामध्ये फोटोची रुंदी 160 पिक्सेल आणि उंची 200 ते 212 पिक्सेल असावी. त्याचप्रमाणे मित्रांनो, इकडे फोटो अपलोड करायची इन्स्ट्रक्शन्स दिली आहेत. त्यामध्ये फोटोची जसं सांगितल्याप्रमाणे किती साईज असावी, फोटो हा 20 KB पर्यंत असावा. त्यानंतर फोटोचा फॉर्मॅट JPEG किंवा PDF असावा. रुंदी 160 असावी, उंची 200 ते 212 असावी. मग हा फोटो दिलेल्या फॉर्मॅटमध्ये कसा करायचा ते दाखवतो. तर तुम्ही इकडे पाहू शकता, रिसाइज इमेज पिक्सेलची वेबसाईट आहे. तिकडून आपण या हव्या असलेल्या फॉर्मॅटमध्ये फोटो बनवणार आहोत. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर इकडे आपल्याला इमेज सिलेक्ट करून घ्यायची आहे. म्हणजेच तुमचा जो काही फोटो इमेज आहे तो आपल्याला इकडे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यासाठी लागणारी विड्थ म्हणजेच रुंदी ही 160 टाकून घ्यायची आहे आणि हाईट म्हणजेच उंची 200 टाकून घ्यायची आहे. त्यानंतर खाली कॉम्प्रेस इमेजच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि बॉक्समध्ये आपल्याला साईज म्हणजेच आपल्याला 20 KB पाहिजे आहे, म्हणून मी इथे बॉक्समध्ये 18 टाकून घेतो आहे. आणि पुढे आउटपुटमध्ये JPEG सिलेक्ट करून रिसाइज इमेज बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची इमेज दिलेल्या इन्स्ट्रक्शनमध्ये रिसाइज होईल. तर ती आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड करत असताना फक्त एका सिंगल नावामध्ये तिला ॲज अ रिनेम करून घ्यायची आहे. तर मी आता येथे फोटो अपलोड करून घेतो आहे. तर तुम्ही येथे पाहू शकता, फोटो सक्सेसफुली अपलोड झाला आहे, कोणताही एरर आलेला नाही. त्यानंतर पुढे तुम्ही इकडे पाहू शकता की पुढे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ते डॉक्युमेंट्स अपलोड करताना काय इन्स्ट्रक्शन आपल्याला फॉलो करायचे आहेत ते इथे दिले आहेत. जसं की डॉक्युमेंट JPEG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये असावेत आणि त्याची साईज जास्तीत जास्त 1 MB इतकी असावी. त्यानंतर पुढे तुम्ही इकडे पाहू शकता, फोटो प्रूफ द्यायचा आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, इलेक्शन कार्ड किंवा आधार कार्ड यामधील तुमच्याकडे जे जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहेत. तर मी येथे पॅन कार्ड आणि आधार कार्ड अपलोड करतो आहे. त्यानंतर पुढे ॲड्रेस प्रूफमध्ये रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल आणि आधार कार्ड अपलोड करायचं आहे. तर मी येथे इलेक्ट्रिसिटी बिल आणि आधार कार्ड अपलोड करून घेत आहे. तर मित्रांनो,
तुमच्याकडे दिलेल्यापैकी जे जे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत ते तुम्ही इथे अपलोड करू शकता। त्यानंतर पुढे एज ऑफ प्रूफ इन केस ऑफ मायनर, यामध्ये 18 वर्षांखालील असेल तर एज प्रूफ द्यायचा आहे। त्यामध्ये बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बोनाफाईड देऊ शकता। त्यानंतर पुढे लीगल डॉक्युमेंट्स। तर मित्रांनो इकडे लक्ष द्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे। जर यामध्ये सर्वप्रथम ॲफिडेविट, आता नवीन जो शासन निर्णय आहे त्यानुसार हे ॲफिडेविट कॅन्सल झालेलं आहे। खूप जणांना माहीत नाही आहे, पण आता ॲफिडेविट अपलोड करायची गरज नाही आहे। ॲफिडेविट ऐवजी तुम्ही प्रतिज्ञापत्रसुद्धा देऊ शकता। त्या प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। त्यामध्ये माहिती भरून सही करून फक्त PDF अपलोड केला तरी तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल। त्याचप्रमाणे येथे लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट या 4 पैकी एक डॉक्युमेंट्स द्यावा लागतो। त्यामध्ये ॲफिडेविटच्या जागी प्रतिज्ञापत्र दिलं तरी चालतं, त्याला नोटरी करायची गरज नाही आहे। दिलेलं प्रमाणपत्र डायरेक्ट भरून अपलोड करू शकता। त्यानंतर खाली शेवटी ॲप्लिकेशन फॉर्म आहे, जो स्टार्टिंग डाउनलोड आणि कसा भरायचा ते सांगितलं होतं। तो फॉर्म तुम्हाला येथे अपलोड करायचा आहे। तर मी सुद्धा तो फॉर्म आता अपलोड करून घेतो आहे। हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून झाल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे। जर सर्व डॉक्युमेंट योग्य फॉर्मॅटमध्ये असतील तर काही एरर न येता अपलोड होतील। तर पहा इकडे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत आणि पुढे पेमेंट समरी, एक्नॉलेजमेंट डिटेल्स दिसतील। त्यामध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक, त्याचप्रमाणे तुम्ही दिलेली माहिती व त्यासाठी लागणारी फीस तुम्हाला इकडे दिसेल। तर तुम्ही इकडे पाहू शकतो की यासाठी तुम्हाला 559 रुपये शुल्क आकारला जाईल। त्यानंतर पुढे प्रोसीड टू पेमेंट बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन्स दिसतील। त्यामध्ये वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट, IMPS असे ऑप्शन दिसतील। तर तुम्ही तुमच्यानुसार सिलेक्ट करून घ्यायचं आहे। मी नेट बँकिंग सिलेक्ट करतो आहे। त्यानंतर पुढे पे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑल बँक्स या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे पेमेंटच्या डिटेल्स येतील, त्यामध्ये प्रोसीड फॉर पेमेंट बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे पेमेंट मेथडमध्ये कोणताही ऑप्शन सिलेक्ट करून पेमेंट करू शकता। मी येथे UPI QR माध्यमातून पेमेंट करत आहे। तर येथे शो QR वर क्लिक करून दिलेला QR स्कॅन करून पेमेंट करायचं आहे। तर मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे आणि पुढे तुम्हाला ही अशी पावती मिळेल। ती आपल्याला सेव्ह करून किंवा फोटो घेऊन ठेवायचा आहे, कारण त्यामध्ये ॲप्लिकेशन ID, टोकन नंबर अशा महत्त्वपूर्ण डिटेल्स दिलेल्या आहेत। तर मित्रांनो हा अर्ज येथे यशस्वीरित्या भरला गेला आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस म्हणजे स्थिती पाहायची असेल तर तुम्हाला पुन्हा आपले सरकार पोर्टलच्या मुख्य पेजवर जाऊन तुम्ही येथे अर्जाची स्थिती पाहू शकता, जसं की अर्ज क्रमांक, सद्यस्थिती, सेवा प्राप्त होण्यासाठी लागणारा कालावधी। तर मित्रांनो या सेवेसाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो। त्याचप्रमाणे अर्ज रिजेक्ट झाला तर नाकारण्याचे कारण आणि अप्रूव्ह झाल्यानंतर डाउनलोडसुद्धा करू शकता। वेबसाईटवरून या अर्जाची स्थिती आणि डाउनलोड करू शकता। ते कसं पाहायचं आणि गॅजेट कसा डाउनलोड करायचा ते या पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे घर बसल्या तुम्ही नावात बदल करायचा असल्यास गॅजेट बनवू शकता। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुन्हा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।